नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा पोळीचा रोल बनवण्यासाठी किंवा पराठ्यां बरोबर खाण्यासाठी अतिशय चटकदार, खूप पौष्टिक आणि टिकाऊ अशा 4 चटण्यांची रेसिपी। चला तर मग बघूयात आता याची कृती। बघूयात अतिशय चविष्ट आणि खूप रुचकर अशी शेंगदाण्याच्या सुक्या चटणीची रेसिपी। ही शेंगदाण्याची चटणी एकदा बनवली की 10-15 दिवस सहज टिकते। हिरव्या मिरचीपासून आज आपण ही चटणी बनवणार आहोत, त्यामुळे ती अधिक रुचकर आणि खमंग लागते। मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा एखाद्या वेळी घरात भाजी नसेल तर तोंडी लावण्यासाठी हा मस्त पर्याय आहे। भाजी बनवण्याची देखील आवश्यकता नाही, तुम्ही झटपट अगदी बनवून पोळी बरोबर खाऊ शकतात किंवा वरण भाताबरोबर खाऊ शकतात। ह्या प्रकारे चटणी बनवून ठेवली तर आयत्या वेळी याची पातळ चटणी देखील करता येते। पाणी किंवा दही घालून तुम्ही याची पातळ चटणी बनवू शकता। चला तर मग बघूयात आता याची कृती। चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी शेंगदाणे। सर्वप्रथम एका पॅन मध्ये आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। अगदी मंद गॅसवर घाई न करता सतत परतत आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहे। लक्षात ठेवा, शेंगदाणे अगदी खमंग भाजा। हे शेंगदाण्याच्या चवीवर देखील ह्या चटणीची चव अवलंबून असते, त्यामुळे शेंगदाणे भाजताना घाई करू नका। शेंगदाणे खरपूस भाजले जायला हवे, पण त्याला डाग देखील लागायला नको। तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये देखील भाजू शकता। मायक्रोवेव्ह मध्ये शेंगदाणे अधिक खरपूस भाजले जातात, अगदी भट्टीच्या सारखे। त्याला डाग लागत नाही आणि आतपर्यंत भाजले जातात। तुम्ही बघू शकता हे शेंगदाणे छान भाजून झाले, अगदी खरपूस झाले आहे। आता आपण हे काढून घेऊया। इथे पसरट ताटामध्ये आपल्याला हे शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवायचे आहे। शेंगदाणे थंड झाले की आपण याची साल काढून घेऊ। मी या शेंगदाण्याची साल काढून घेणार आहे। तुम्हाला साल आवडत असेल तर तुम्ही राहून दिली तरी चालेल। तुम्ही बघू शकता हे शेंगदाणे अगदी खरपूस असे भाजले गेले आहेत। शेंगदाण्यांची साल काढून झाली। आणखी काय साहित्य लागते ते बघूया। त्यानंतर पॅन मध्ये साधारण 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं घालूया। साधारण 1 टीस्पून जिरं आहे। चवीनुसार हिरवी मिरची घालणार आहे। थोडी झणझणीतच चटणी छान वाटते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता। आता अगदी मंद गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे। हिरवी मिरची छान खमंग भाजून झाली आहे। हे बघा, व्यवस्थित भाजून घ्या, नाहीतर चटणी टिकणार नाही। खमंग अशी भाजा। त्यानंतर त्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे। साधारण 12 ते 15 लसूण पाकळ्या। आता हे देखील आपल्याला थोडं परतवून घ्यायचं आहे। तुम्ही जर लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल, पण लसूण घातला तर चटणीची चव खूप वाढते। जरा 1-2 मिनिटांसाठी परतून आपण हा गॅस बंद करून घेऊया आणि या गरम पॅन मध्येच आता आपल्याला हे ठेवायचं आहे थोडं गार होईपर्यंत। पॅनच्या उष्णतेने हे व्यवस्थित भाजलं जातं। असंच ह्या पॅन मध्येच ठेवा आणि थोडं थंड होऊन द्या। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेली मिरची, जिरं, कोथिंबीर आणि लसूण आपल्याला घालायचं आहे। अगदी मस्त कोरडं हे झालं आहे। आता हे मिक्सरला आपण थोडं बारीक करून घेऊ। हे बघा, हे व्यवस्थित बारीक करून घेतलं। आपण डायरेक्ट शेंगदाण्यासोबत जर हे लसूण मिरची बारीक करायला घेतली तर ते लसणाचे आणि मिरचीचे मोठे मोठे तुकडे त्यामध्ये राहतात आणि शेंगदाणे देखील व्यवस्थित बारीक होत नाही, त्यामुळे अगोदरच हे बारीक करून घ्या। आता यामध्ये शेंगदाणे घालूया। चवीनुसार मीठ घालणार आहे आणि मिक्सरला किंचित जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। चटणी वाटून झाली। आता एका ताटामध्ये आपल्याला ही थोडी थंड होण्यासाठी ठेवायची आहे। वाटताना किंचित कोमट अशी ही होते,
त्यामुळे थोडं थंड करून घेऊ आणि नंतर हवाबंद बरणीमध्ये भरून घेऊया। अतिशय चविष्ट आणि रुचकर अशी शेंगदाण्याची हिरव्या मिरचीतील कोरडी चटणी तयार। बघूयात अतिशय चविष्ट अशी लसूण चटणीची रेसिपी किंवा वडापावच्या चटणीची रेसिपी। आपण नेहमी करता वडापाव सोबत एक ती लाल कलरची चटणी खातो, खूप चविष्ट खमंग अशी चटणी असते। ही चटणी वडापाव सोबतच नाही तर तुम्ही पोळी भाकरी बरोबर देखील खाऊ शकतात। अप्रतिम लागते, कुठल्याही पराठ्यांबरोबर रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी देखील खूप मस्त पर्याय आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव वाटी शेंगदाणे, मंद गॅसवर हे शेंगदाणे आपण मस्त खरपूस भाजून घेऊ। चटणीची चव हे शेंगदाणे खोबरं तुम्ही कशा प्रकारे भाजता त्यावर देखील अवलंबून असते। मोठ्या गॅसवर भरभर भाजले की त्याला चटके लागतात आणि जळकट करपट चटणी लागते, त्यामुळे मंद गॅसवर छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहे आणि याला चटके लागता कामा नये। शेंगदाणे खमंग भाजून झाले, आता आपण हे ताटामध्ये काढून थंड करून घेऊ आणि याची साल काढून घेऊया। त्यानंतर पॅन मध्ये 1 वाटी सुका खोबऱ्याचे काप आपल्याला घ्यायचे आहे। हे काप आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी फक्त थोडे परतून घ्यायचे आहे। सुकं खोबरं आपल्याला खूप भाजायचं नाही, फक्त यातील मॉइश्चर निघून जाईल आणि हे अगदी हलकसं तांबूस होईल एवढंच भाजायचं आहे। आपण जेव्हा कुठल्याही सुक्या चटण्या करतो तेव्हा त्या अगदी महिना 2 महिने देखील टिकतात, पण खरं तर चटण्या कमी प्रमाणात कराव्या आणि लवकर लवकर संपवाव्या, म्हणजे 15 ते 20 दिवसात संपवाव्या, त्याची चव कायम राहते। तुम्ही बघू शकता हे खोबऱ्याचा रंग अगदी हलकासा बदलला आहे। आता आपण गॅस बंद करू, खूप आपल्याला हे भाजायचं नाही आणि ह्या गरम तव्यावरच या गरम खोबऱ्यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे। चटणीसाठी जेव्हा मिरच्या नसतील तेव्हा ह्या प्रकारे तिखटाची चटणी पण खूप छान होते। कलरसाठी बॅडगीचं तिखट घालणार आहे 1 टेबलस्पून। गॅसची फ्लेम बंद आहे, फक्त गरम तव्यावरच आपल्याला हे परतायचं आहे। तुम्ही जर गॅस चालू असताना तिखट परतलं तर खूप ठसका होईल आणि तिखट लगेच करपून जाईल। तव्याच्या उष्णतेमुळे हे तिखट व्यवस्थित भाजलं जातं, कच्चं राहत नाही। झालंय हे भाजून, तिखट भाजल्याचा खमंग सुगंध येतो आहे। आता आपण हे काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं सुकं खोबरं आणि तिखट काढायचं आहे। बॅडगीचं तिखट वापरल्यामुळे ह्याला रंग पण खूप छान येतो आणि चटणी अगदी तिखट जाळ देखील होत नाही। सर्वप्रथम आपण हे थोडं बारीक करून घेऊ। खोबऱ्याचे काप जाड असल्यामुळे हे बारीक व्हायला जरा वेळ लागतो। तुम्ही बघू शकता हे सुकं खोबरं असं मी या प्रकारे बारीक करून घेतलं आहे। आता यामध्ये भाजून साल काढलेले शेंगदाणे घालूया। पाव कप लसूण पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये अशा ठेचून घातल्या आहे। लसूण हा नेहमी ठेचून घाला, लसूण पाकळ्या ह्या खोबऱ्यासोबत नीट बारीक होत नाही आणि लसणाचे कण कण चटणीमध्ये राहतात, त्यामुळे खलबत्त्यामध्ये नेहमी करता असा ठेचून घाला। ठेचलेला लसूण पाव कप नाही, पाव कप लसूण पाकळ्या आहेत ज्या मी ठेचून घेतल्या आहे। चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। चटणी वाटून झाली, तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग याला आला आहे। आता आपण ही काढून घेऊया। सध्या गरम असताना ही चटणी थोडी ओलसर वाटते आहे, पण जरा वेळानंतर जरा गार झाल्यानंतर ही छान सुटसुटीत होते, मोकळी होते। अतिशय चविष्ट अशी लसूण चटणी तयार आहे। बघूयात पारंपरिक साऊथ इंडियन पद्धतीची अतिशय चविष्ट खूप खमंग आणि खरपूस अशी पूड चटणी, पोडी किंवा गन पावडरची रेसिपी।
इडली बरोबर खायला, डोसा बरोबर, तसंच उत्तप्पावर खायला ही चटणी खूप मस्त लागते। आणि रोजच्या गरमागरम भातावर देखील तूप आणि ही चटणी खाऊन बघा, अप्रतिम अशी रेसिपी आहे। चटणी एकदा बनवली की महिना ते 1.5 महिना देखील सहज टिकते। चला तर मग बघूयात आता याची कृती। चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव कप उडदाची डाळ। ही साल काढलेली उडीद डाळ आहे। मार्केटमधून विकत आणल्यानंतर मी ही ओलसर कापडाने स्वच्छ पुसून घेतली आहे। आता अगदी मंद आचेवर आपल्याला अगदी खरपूस ही उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता उडदाची डाळ अगदी खमंग भाजून झाली, छान तांबूस झाली आहे, अगदी खरपूस। आता आपण ही काढून घेऊया। आता पाव कप चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ देखील घ्यायची आहे। ही डाळ देखील मी ओलसर कापडाने पुसून घेतली आहे। आता मंद आचेवर हरभरा डाळ देखील आपल्याला खूप खरपूस भाजायची आहे। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हे चटणीचे जे जिन्नस आहेत ते तुम्ही जेवढे मंद आचेवर खरपूस भाजाल तेवढीच चटणी खूप खमंग होईल। तुम्ही बघू शकता ही हरभरा डाळ देखील किती खरपूस भाजून झाली, अगदी एकसारखी भाजल्या गेली। आता यामध्ये पाव कप फुटाण्याचं डाळ घालूया, म्हणजे पाव कप हरभऱ्याची डाळ वापरायची आहे आणि पाव कप फुटाण्याचं डाळ, यानी याची चव खूप खमंग येते। फुटाण्याचं डाळ हे आधीच भाजलेलं असतं, पण ह्यातील मॉइश्चर निघून जाण्यासाठी आणि चटणी चांगली टिकण्यासाठी एखादा मिनिट फक्त हे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। झालंय हे भाजून, आता आपण हे काढून घेऊया। त्यानंतर आपण अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं घेऊया। मंद आचेवर हे सुकं खोबरं देखील छान भाजून घेऊ। इडली डोसा सोबत खायला ही पुडाची चटणी खूप मस्त लागते। तुम्ही तट्टे इडली सोबत देखील ही पुडाची चटणी खाल्ली असेल। अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे, दुसरं काही नसलं तरी चालेल। गरमागरम इडली, त्यावर पुडाची चटणी आणि तूप, फार मस्त लागतं। सुकं खोबरं देखील छान खमंग भाजून झालं। आता आपण हे काढून घेऊया, पण आपल्याला डाळींसोबत हे सुकं खोबरं काढायचं नाही, ते आपल्याला वेगळं वाटायचं आहे। त्यामुळे एका वेगळ्या प्लेटमध्ये हे सुकं खोबरं काढून घेऊ। आता यामध्ये 4 ते 5 सुक्या लाल मिरची घेणार आहे। ह्या तिखट लाल मिरची आहे। तुमच्याकडे जर बॅडगी मिरची असतील तर तुम्ही बॅडगी मिरची देखील घेऊ शकता। मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता मंद आचेवर ह्या मिरची देखील छान खरपूस भाजून घेऊ। मिरची भाजताना थोडं तेल घालूया। तुमच्याकडे जर सुक्या मिरच्या नसतील तर तुम्ही मिरची पावडरचा म्हणजेच तिखटाचा देखील वापर करू शकता। आज मी इथे तिखट आणि मिरची दोन्ही वापरणार आहे। हे बघा मिरच्या देखील खमंग भाजून झाल्या। आता आपण ह्या सुक्या खोबऱ्याबरोबर काढून घेऊ। त्यानंतर कढईमध्ये 1 टेबलस्पून चिंच घालणार आहे। चिंचेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। ही चिंच देखील आपल्याला थोडं तेल घालून भाजायची आहे, म्हणजे अगदी खमंग भाजल्या जाईल। हे बघा चिंच जरा भाजून झाली की ही अशी कडेला आपण करून घेऊया। 1 टीस्पून तेल घालूया। आता ह्या तेलामध्ये आपल्याला पाव टीस्पून मेथी दाणे घालायचे आहे। हे मेथी दाणे छान तांबूस खरपूस होईपर्यंत आपल्याला तळायचे आहे। पाव टीस्पून हिंग घालूया। 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून धणे, 15 ते 20 कढीपत्त्याची पानं घालणार आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा परतायचं आहे। अर्धा टीस्पून काळी मिरी देखील घालायची आहे। ही कढीपत्त्याची पानं छान कुरकुरीत होतील एवढे आपल्याला परतायचे आहे।
झालंय हे परतून. आता आपण गॅस बंद करूया. हे बघा, ही कढीपत्त्याची पानं देखील छान परतल्या गेली. आता ह्या गरम कढईमध्येच आपल्याला हे सर्व मसाले असेच ठेवायचे आहे. कढईच्या उष्णतेने हे छान खरपूस होतील. गॅस बंद केल्यानंतर 1-2 मिनिट झाले की आता यामध्ये आपल्याला बॅडगी मिरचीचं तिखट घालायचं आहे, 1 टेबलस्पून. तुमच्याकडे जर बॅडगी मिरची असतील तर तुम्ही मिरच्या भाजून घ्या, पण नसतील तर असं तिखट देखील घेतलं तरी चालेल. काश्मीरी लाल मिरची किंवा बॅडगी मिरचीचं तिखट घ्या, त्यांनी रंग खूप छान येतो चटणीला. पण तिखट सुरुवातीला घालू नका. तिखट हे खूप बारीक असतं, त्यामुळे पटकन जळतं. गॅस बंद केल्यानंतर 2 मिनिटांनी हे घाला. आता आपण हे सर्व साहित्य देखील सुक्या खोबऱ्याबरोबर काढून घेऊया. सर्व साहित्य भाजून झालं. आता हे पूर्णपणे गार होण्याची वाट बघू. सर्वप्रथम मिक्सरच्या मधल्या भांड्यामध्ये भाजलेल्या डाळी घालूया. आता ह्या डाळी आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे. हे बघा, ह्या सर्व डाळी मी बारीक करून घेतल्या. एकदम फाईन नाही, किंचित रवाळ अशा ह्या ठेवल्या आहे. बघा, खूप जाडसर जरी असलं तरी खाताना चटणी कचकच लागते, आणि खूप बारीक असलं तरी त्याचं टेक्स्चर छान वाटत नाही. असं हाताला असं रवाळ जाणवेल असं टेक्स्चर ठेवा. आता यामध्ये उरलेले घटक घालूया. चवीनुसार मीठ घालू. आपण सुरुवातीला जर तेलामध्ये भाजलेल्या ह्या मिरच्या, कढीपत्ता आणि सुकं खोबरं यामध्ये वाटताना घातलं तर हे नीट बारीक होत नाही. डाळी कोरड्याच बारीक करून घेतल्या तर खूप छान बारीक होतात. खोबऱ्यामुळे चटणीला तेल सुटतं, मग डाळी नीट बारीक होत नाही. त्यामुळे डाळी वेगळ्या आणि खोबरं, मिरची हे तेलात भाजलेले घटक वेगळे बारीक करायचे आहे. आता हे आपण मिक्सरला छान बारीक करून घेऊ. हे बघा, चटणी मी बारीक करून घेतली. किती छान रंग याला आला आहे आणि एकदम खरपूस खमंग अशी चटणी आहे. अतिशय खमंग आणि चविष्ट अशी पुडाची चटणी किंवा पोळी तयार आहे. ही चटणी कोरड्या हवाबंद डब्यामध्ये साधारण 1.5 ते 2 महिने देखील टिकते, लवकर खराब होत नाही. बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट, खूप खमंग खरपूस अशी कारळाच्या चटणीची किंवा खुरसणीच्या चटणीची रेसिपी. ही चटणी अतिशय पौष्टिक असते. पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी, ताटाची डावी बाजू बनवून रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी देखील अगदी पौष्टिक पर्याय आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कारळाची चटणी किंवा खुरुसणीची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 100 ग्रॅम किंवा अशी ही मोठी पाऊण वाटी कारळ किंवा खुरुसणी. हे असं बारीक आणि काळ्या रंगाचं हे कारळ असतं. यामध्ये कधी कधी कचरा असतो, तो अगदी स्वच्छ निवडून घ्यावा, नाहीतर चटणी कचकच होण्याची शक्यता असते. हे कारळ मी निवडून घेतलं आहे. आमच्याकडे याला कारळ किंवा खुरुसणी असं म्हणतात. तुम्ही याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की कळवा. सर्वप्रथम कढईमध्ये आपण हे कारळ भाजून घेऊया. अगदी मंद आचेवर घाई न करता आपल्याला छान खरपूस हे कारळ भाजायचं आहे. हे जेवढं छान खरपूस तुम्ही भाजाल तेवढी चटणी खूप खमंग होईल. मोठ्या आचेवर जर भरभर हे कारळ भाजलं तर ते वरच्या बाजूनी करपते, कारण हे काळं असल्यामुळे आपल्याला हे भाजलं की नाही याचा अंदाज येत नाही. म्हणून मंद आचेवर खमंग भाजा. या कारळाला किंवा खुरासणीला आयुर्वेदिक गुणधर्म देखील आहे. आपल्या शरीराला याचे भरपूर फायदे आहे. त्यामुळे आवर्जून ही खुरासणीची चटणी खायला हवी. तसंही रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी, पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी किंवा डब्यामध्ये मुलांना रोल देण्यासाठी देखील चटण्या उपयुक्त ठरतात. नेहमी करता आपल्या रोजच्या जेवणामध्ये कुठल्या तरी एका चटणीचा समावेश असावा. शरीराला स्निग्धता आणि छान उपयुक्त अशा ह्या चटण्या असतात आणि जिभेची चव वाढवणाऱ्या देखील असतात. पण नेहमी करता एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलीही चटणी कमी प्रमाणामध्ये बनवा आणि 10 ते 15 दिवसांमध्येच खा, कारण ताज्या बनवलेल्या चटणीची चव आणि खमंगपणा तसेच त्याचे गुणधर्म देखील अधिक असतात. चटणी बनवल्यानंतर खूप दिवसानंतर जर खाल्ली तर ती तेवढी खमंग लागत नाही. चवीमध्ये तर बदल होतोच, पण त्याचे पोषण मूल्य देखील कमी होतात.
कारण आपण नेहमी करता चटण्या तेल बियांपासून बनवत असतो आणि ह्या तेल बिया कुटल्यानंतर यातील तेल जे आहे ह्याला काही दिवसानंतर एक वेगळाच वास यायला सुरुवात होते, त्यामुळे तो जो खमंगपणा आहे तो टिकून राहत नाही। म्हणून नेहमी करता चटण्या कमी प्रमाणात बनवायच्या आणि ताज्या ताज्या खायच्या। हे बघा, हे कारळं अगदी मस्त भाजून झालं आणि हळूहळू हे तडतडायला सुरुवात झाली आहे। मंद आचेवर या जाड बुडाच्या कढईत कारळं भाजण्यासाठी मला 7 ते 8 मिनिट लागले आहे। आता अगदी हलकं आणि खरपूस हे भाजलं गेलं। आपण आता हे कारळं काढून थंड करून घेऊया। आता कढईमध्ये चवीनुसार वाळलेल्या लाल मिरची घालू। इथे मी 3 ते 4 ह्या काश्मीरी मिरची देखील घालणार आहे। याची चव आणि रंग खूप मस्त येतो। ज्यांना अगदी फार तिखट झणझणीत आवडत नाही त्यांनी ह्या थोड्या काश्मीरी मिरची जरूर घाला। यावर आपण 1-2 थेंब तेल घालूया आणि मंद आचेवर ह्या मिरची आता आपल्याला खमंग भाजायच्या आहे। मिरचीऐवजी लाल तिखट देखील घेऊ शकता, पण या सुक्या मिरचीची चव अधिक छान येते। यामध्ये ज्या बिया आहे त्याचा देखील अगदी खमंगपणा आपल्या चटणीला येतो, त्यामुळे असतील तर शक्यतो सुक्या मिरची घ्या आणि नसतील तर कोरडं तिखट आपल्याला थोडं भाजून घालायचं आहे। बरेच जण चटणीमध्ये कच्चं तिखट घालतात, तसं कच्चं तिखट कधीही घालू नये, ते आपल्या पोटाला देखील बाधतं आणि चव देखील एवढी खमंग येत नाही। त्यामुळे गॅस बंद करून गरम कढईमध्ये कोरडं तिखट थोडंसं परतून मग चटणीत घाला। सुक्या मिरच्या देखील छान खरपूस भाजून झाल्या, अगदी कुरकुरीत झाल्या आहे। आता आपण ह्या देखील काढून थंड करून घेऊया। आता सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्या भाजलेल्या मिरची घालूया आणि मिक्सरला ह्याची आपण पूड करून घेऊ। हे बघा, मिरचीची या प्रकारे मी पूड करून घेतली। मिरच्या ह्या जाडसर असतात, त्यामुळे हे वाटायला वेळ जास्त लागतो आणि तुम्ही कारळ आणि मिरची जर सोबत वाटली तर मिरच्या जाडसर राहून जातात आणि कारळ अधिक बारीक होऊन जातं। खूप एकदम बारीक चटणी देखील चांगली लागत नाही। पूर्वीच्या काळी खलबत्त्यामध्ये कुटून चटणी करायची, त्याचं टेक्स्चर खूपच मस्त यायचं आणि तशाच प्रकारची जर तुम्हाला मिक्सरमध्ये करायची असेल तर हा क्रम आपण या प्रकारचा घ्यायला हवा, म्हणजे छान टेक्स्चरची चटणी तयार होते। आता ह्या मिरच्या अशा आपण बारीक करून घेतल्या। आता यामध्ये आपण भाजलेलं कारळ घालूया आणि आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। हे बघा, तुम्ही बघू शकता कारळ आणि मिरची छान बारीक झाली आहे। या प्रकारचं असं थोडंसं किंचित जाडसर मी हे ठेवलं आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि 2 ते 2.5 टेबलस्पून ठेचलेला लसूण। लसूण नेहमी करता ह्या प्रकारे असा खलबत्त्यामध्ये ठेचून घाला, म्हणजे चटणीला टेक्स्चर छान येतं, ते नीट बारीक होते। तुम्ही जर सुरुवातीला लसूण यामध्ये वाटला तर कारळ नीट बारीक होत नाही। आता मिक्सरला फक्त याला एक गिरकी द्यायची आहे, खूप बारीक करायचं नाही। हे बघा, चटणी मस्त वाटून झाली। आता आपण ही काढून घेऊया। अतिशय चविष्ट, खूप खमंग आणि पौष्टिक अशी खुरसणीची किंवा कारळाची चटणी तयार आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा।